श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर सारिकाच किचनच्या हळदी कुंकाच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर हे माझ्या मैत्रिणीच्या घरचं हळदी कुंकू आहे. माझ्या मैत्रिणीचं नाव आहे वंदना लोहकरे. खूप छान त्यांनी मस्त हळदी कुंकाचा प्रोग्राम ठेवलेला आहे. बायकांसाठी असले प्रोग्राम म्हटल्यावर खूप आवडीचा विषय आहे आणि असे प्रोग्राम झालेच पाहिजेत, कारण खूप आनंद देऊन जातात आपल्या या दगदगीच्या जीवनामध्ये. खूप छान वाटतं. बॅटरीच रिचार्ज होते आपली. कारण रोजची तीच कामं, रोजचे तेच सगळं आपली धावपळ जी चालू असते, त्यातून वेळ काढून जर आपण असले प्रोग्राम आयोजित केले तर खूप छान वाटतं. माझ्या मैत्रिणीने आमचं स्वागतही खूप छान केलेलं आहे. हे पहा, मस्त सगळ्या मैत्रिणींनी एन्जॉय केलेला आहे. खूप सगळ्याजणी आनंदात आहेत. खूप छान वाटतं असं काहीतरी केल्यावर. अगदी मस्त वाटतं. सर्वांनी सर्वांनी छान प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे सगळ्याजणी खूप खुश आहेत. मस्त वाटतंय असले प्रोग्राम आपण जर एन्जॉय करतो. आपण सर्वांनीच खरं तर अधनं-मधनं असे प्रोग्राम ठेवायलाच हवेत. खूप खूप छान वाटलं आणि त्यांना मी खूप खूप थँक्यू देते. मस्त हळदी कुंकाच्या निमित्तानेच 4 बायका अशा एकत्र येतात आणि एन्जॉय करतात खरं तर. आणि बायका जमा झाल्या म्हणजे गप्पा ह्या आल्याच. त्यामुळे आणखी मन मोकळं होतं आणि एन्जॉयही होतो. सर्वच प्रकारे खूप छान वाटतं. नटणं-थटणंही होतं. या निमित्ताने आणखीन नटायला एक चान्स मिळतो खरं तर. सो कसं वाटतंय तुम्हाला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. पहा, मस्त रांगोळी काढलेली आहे. वेलकमची रांगोळी आहे. मस्त खूप मेहनत घ्यावी लागते खरं तर. आपण असे प्रोग्राम आयोजित करतो, पण त्यामागे मेहनतही खूप असते. तुम्ही बघू शकता. पहा, इतकं सुंदर आहे सगळं, म्हणजे खूपच छान वाटलं आम्हाला. असे प्रोग्राम अधनं-मधनं खरंच आयोजित केलेच पाहिजेत. तर ही आहे माझी मैत्रीण, ज्यांच्या घरी आज हळदी कुंकू आहे. आणि या माझ्या सगळ्या आसपासच्या मैत्रिणी आहेत. सगळ्याच खूप छान आणि गोड आहेत. आमच्या व्हिडिओजलाही छान प्रतिसाद देत आहेत त्या. हे पहा, मेन म्हणजे डेकोरेशन हे खूप सुंदर केलेलं आहे. खूप मेहनत घेतलेली आहे. सगळी मेहनत त्यांच्या मुलींनी घेतलेली आहे. हे पहा, छान वाण आणलेलं आहे. मस्त वाटते सगळंच. वातावरणही प्रसन्न वाटतं अगदी. आणि घरामध्ये अशा बायकांचा हसण्याचा आवाज असा मस्तच वाटतो. म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीच येते. खूपच सुंदर वाटलंय. सर्वजणी हसतायत, खेळतायत, मस्त गप्पा मारतायत. एक पॉझिटिव्ह असं सगळं खूप छान सुंदर वाटतंय. असं हे वातावरणच खूप छान वाटतंय. तुम्ही अशा हळदी कुंकू वगैरे केलंच असेल तर मला नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कमेंट करून, की तुम्ही काय काय एन्जॉय केलं आहे, काय काय नवीन आयडियाज आहेत तुमच्याकडे, हेही आम्हाला सांगा. कारण आम्हालाही अशा आयडियाज खरंच खूप आवडतील ऐकायला. कारण आम्हालाही असं अजून हळदी कुंकू करायचं आहे, तर आम्ही त्याचा उपयोग नक्की करू यामध्ये. तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला करत हळदी कुंकू सुरू झालेला आहे. मस्त सर्वांना हळदी कुंकू लावून मस्त तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणत तिळगुळ देत आहेत, वाण देत आहेत. तर वाणही त्यांनी खूप छान आणलेलं आहे. अगदी मस्त सर्वांचं आता सुवासिनींचं दर्शनही त्या घेत आहेत. खूप छान वाटला हा, मस्तच वेगळा आणि काहीतरी वेगळा प्रोग्राम वाटला. तुम्हालाही कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तर आता वेळ आहे नाश्त्याची. तेव्हा त्यांनी नाश्त्यासाठी ठेवलं होतं सोनपापडी आणि फरसाण. खूप छान मेन्यू आहे हा. अगदी घरीही तुम्ही आणि खूप छान छान वस्तू बनवू शकता. त्याही तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल, की तुम्ही इझिली काय काय बनवू शकता. तुम्ही माझे व्हिडिओज नक्की पूर्ण बघत जा आणि मलाही तुम्ही सुचवा, की काय काय अजून तुम्हाला बघायला आवडेल. मला कमेंट नक्की करा. तर खूप छान हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत संपन्न झालेला आहे. खूप छान वाटलं, एन्जॉय केलं सर्वांनी. तुम्ही कसं एन्जॉय केलं आहे, काय काय आहेत ते नवीन आयडियाज नक्की आमच्याशी शेअर करा. एक एक सवासने येत आहेत. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री राधे राधे. आणि तुम्हालाही तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. धन्यवाद. श्री राधे राधे.